फ्रेंड्स, प्रॉब्लेम सेट 2 मधील एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी करायचा आहे. यामध्ये दिलेला आहे आपल्याला इन ट्रायंगल आर एस टी अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपल्याला दिलेलं आहे की आर एस आणि एस टी मेक्स राईट अँगल हिअर आणि ही आर टी 90 डिग्रीची अपोजिट साईड आहे, म्हणजे हायपोटेन्युअस आहे. आणि अँगल टी पण आपल्याला दिलेला आहे 30 डिग्रीचा. तर हा पण आपल्याला 30 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. एक 90चा दिलेला आहे, एक 30चा दिलेला आहे आणि आर टी साईड पण दिलेली आहे 12 सेंटीमीटर. फाइंड आर एस आणि एस टी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मित्रांनो, ट्रायंगलच्या 3 अँगल्सपैकी 2 अँगलची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तिसरा अँगल आपल्याला अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरून काढता येईल. बरोबर. मग चला, इन ट्रायंगल आर एस टी आपण या ठिकाणी आन्सरला इन ट्रायंगल आर एस टी मध्ये आपल्याला अँगल एस दिलेला आहे. अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल टी पण दिलेला आहे इज इक्वल टू 30 डिग्री. तर आपण ओरली पण सांगू शकतो की अँगल आर हा 60 डिग्रीचा राहील बाय रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल, किंवा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरून काढा. व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड द सेम. की यामध्ये अँगल आर प्लस अँगल एस प्लस अँगल टी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, याला रिझन द्या. असं का? रिझन फार महत्त्वाचं असतं. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. हे रिझन फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. रिझन आता यामध्ये पुटिंग द गिवन व्हॅल्यूज आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे, एसची व्हॅल्यू 90 आहे, टीची व्हॅल्यू 30 आहे. सबस्टिट्यूट करूया. चला, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला आपण व्हॅल्यूज पुट करूया या ठिकाणी. बघा, आरची व्हॅल्यू काढायची आहे, अँगल आर काढायचा आहे, प्लस अँगल एस 90 डिग्रीचा आहे, प्लस अँगल टी आपल्याला 30 डिग्रीचा दिलेला आहे. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. लागल्यास तर एक काम करा, याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या आणि इथं लिहा कुठून आणलं तर फ्रॉम फर्स्ट, किंवा काहींनी फर्स्ट नाही दिलं तर काय करा, फ्रॉम गिवन असं म्हणा. ओके, आता अँगल आरची व्हॅल्यू काढून घेता येईल. अँगल आर प्लस 90 प्लस 30 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे. 120ला आपण आर एच एसला शिफ्ट करूया. चेंज द साइन. अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री. क्लिअर फ्रेंड्स. आता अँगल आर यांची सबट्रॅक्शन 180 मधून 120 गेले तर 60. सिंपल. 0 मायनस 0 0, 8 मायनस 2 6, 1 मायनस 1 0. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अँगल आरची व्हॅल्यू मिळून गेली. ओके, अँड देअरफॉर आता तुमच्याकडे सगळं आहे की या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये एस 90चा आहे, टी 30चा आहे. लागलं सर याला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. फ्रॉम 1 2 अँड 3 असं म्हणता येईल आपल्याला. ट्रायंगल आर एस टी हा आला 30-60 डिग्री ट्रायंगल. ओके, देअरफॉर ट्रायंगल आर एस टी इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री triangle. Okay friends, therefore by 30 degree 60 degree 90 degree triangle theorem चा यूज करू आपण. ओके, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू RS इज इक्वल टू हाफ टाइम्स हायपोटेनियस. ओके, इथं लिहूया आपण
देअरफॉर आर एस इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस आहे आर टी. इथं रिझन फार महत्त्वाचं आहे. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल. ओके, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. आर एस इज इक्वल टू हाफ इंटू आर टी आहे आपल्याकडे 12. बघा इथं 12 आर टीची व्हॅल्यू आपल्याला 12 दिलेली आहे. सिम्प्लिफिकेशन आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजेच आर एस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत बाकीच्या साईड, म्हणून युनिट देणं गरजेचं आहे. आर एस आपल्याला मिळून गेली 6. सेम कन्सेप्ट, आर एस जशी आपल्याला 6 सेंटीमीटर मिळून गेली तशी आपण एस टी काढूया. ती 60 डिग्रीच्या अँगलची अपोजिट साईड आहे आणि आपल्याला माहीत आहे नाऊ वी कॅन यूज हिअर एस टी इज इक्वल टू √3/2 टाइम्स हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे आर टी. याचं पण रिझन द्या. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल. सिंपल. आता पुटिंग द व्हॅल्यूज, एस टी इज इक्वल टू √3/2 इंटू आर टीची व्हॅल्यू 12 आपल्याला दिलेली आहे. सिम्प्लिफिकेशन करा. 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजेच 6 इंटू √3 सेंटीमीटर. ओके, एस टीची व्हॅल्यू. फायनली आन्सर व्यवस्थित लिहा. आपल्याला काय काय विचारलेलं आहे तर फाइंड आर एस अँड एस टी. देअरफॉर आर एस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, कॉमा द्या, आणि एस टी विचारलेली आहे. एस टी इज इक्वल टू 6 इंटू √3 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, नाउ we can solve the example. Practice problem set 2, example number 4. Friends, find the diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 centimeter square. Friends, इथं आपल्याला हा रेक्टँगल दिलेला आहे. सपोज करूया की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल आणि त्याचा डायगोनलची लेंथ AC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर, म्हणजे AD आपल्याला 16 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच BC सुद्धा 16 सेंटीमीटर आहे. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर काँग्रुअंट यानुसार. आणि त्याचा एरिया जो आहे तो एरिया पण आपल्याला दिलेला आहे की 192 सेंटीमीटर स्क्वेअर. चला मग मित्रांनो, आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की ज्या वेळेस आपल्याला जरी दिलेलं आहे की हा रेक्टँगल आहे तरी कन्सिडर करायचं की हा रेक्टँगल आहे. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD be a given rectangle. Given rectangle. Given rectangle. ओके, त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे. लेंथ AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. तदनंतर एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू 192 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे. आता गिवन इन्फॉर्मेशनचा फायदा घेऊन किंवा गिवन इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला उत्तराच्या दिशेला जायचं आहे, म्हणजे डायगोनलची व्हॅल्यू काढायची आहे. मग या ठिकाणी तुम्हाला हा रेक्टँगल दिलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी वी कॅन यूज हिअर नाउ एरिया ऑफ रेक्टँगल आपण रेक्टँगल लिहूया इथं.
rectangle, area of rectangle is equal to length into breadth. This is the general formula friends. आणि रेक्टँगल आपण अझूम केलेला आहे की ABCD हा रेक्टँगल आहे, म्हणून एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू लेंथ आहे BC घेऊ आपण इंटू ब्रेड्थ आहे AB काढता येईल आपल्याला. आता एरिया ऑफ रेक्टँगल 192 सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे. BCची व्हॅल्यू पण आपल्याला 16 सेंटीमीटर दिलेली आहे. सेंटीमीटर लिहायची गरज नाही, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इंटू ABची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी काढता येईल. या 16ला RHS कडून LHS कडे शिफ्ट करा, म्हणजे डिवाइड बाय 16 ऑन बोथ साइड, म्हणजे ABची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. काय केलं इथं ते लिहा, डिवाइड बाय 16 ऑन बोथ साइड, असं स्पष्ट लिहा तुम्ही. 16 गेट कॅन्सल. ओके, 16 1 जा 16, 16 1 जा 16, 19 मधून 16 गेलेले आहेत. 3 इथं ठेवा, 32 झाले. 16 2 जा 32. ओके, म्हणजे AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. प्लीज ABची म्हणजे ही ब्रेड्थ मिळाली आपल्याला, लेंथ दिलेली होती 16, तर AB मिळाली आपल्याला 12 सेंटीमीटर. आता तुम्हाला ह्या ठिकाणी ही डायगोनल AC काढायची आहे, म्हणजे आपण हा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल किंवा इन ट्रायंगल असं म्हणूया. इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आता तुम्ही म्हणणार 90 कुठून आणला, तर प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल इज अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. ओके, देअरफॉर बाय पायथागोरस थेरमचा यूज करूया फ्रेंड्स. हायपोटेनियस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, दिस इज द फॉर्म्युला. देन नाउ पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. आता ACची व्हॅल्यू काढायची आहे, लक्षात घ्या. पुढच्या स्टेपला करू आपण. AC स्क्वेअर जसाच्या तसा इज इक्वल टू AB आहे आपला 12 त्याचा स्क्वेअर प्लस BC आहे आपला 16 त्याचा स्क्वेअर. ही फिगर आहे प्लीज. आता AC स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 144 प्लस 16चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 256. म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू 4 + 6 10 1 बाय हँड, 5 + 5 10 1 बाय हँड, 3 + 1 4. ओके, 400. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर रूट काढूया. ओके, ब्रॅकेट द्यायची काही गरज नाही. ओके, चला AC स्क्वेअर इज इक्वल टू 400चं स्क्वेअर रूट काढूया. ओके, AC इज इक्वल टू 400चं स्क्वेअर रूट 4चं 2 आणि हे 2 0 20 सेंटीमीटर. आता AC मिळाला आपल्याला 20 सेंटीमीटर. आता फायनल आन्सर लिहिताना काय सांगितलेलं आहे, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. डायगोनल ऑफ रेक्टँगल लिहा, द डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर इज द आन्सर. ओके फ्रेंड्स, आता आपण
एक्झाम्पल नंबर 5चा स्टडी करणार. यामध्ये फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल ह्या ठिकाणी दिलेला आहे. कन्सिडर करूया की ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे त्याच्या ऑल साइड्स आर इक्वल. म्हणजे ABची जी मेजर येईल, जी लेंथ येईल तीच लेंथ BCची येईल आणि तीच लेंथ ACची येईल. ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल बोलल्याबरोबर या गोष्टी त्याच्या प्रॉपर्टीज आठवायला पाहिजेत, म्हणजे सिंपल होऊन जात आहे. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणून याला नोट डाऊन करून ठेवा. परीक्षकांचं फार आवडतं गणित आहे. तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आपण असं कन्सिडर करूया. जरी आपल्याला दिलेलं आहे तर लेट ट्रायंगल ABC be given equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल हा गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे याच्या ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. ओके, तर या ठिकाणी प्रॉपर्टीज लिहूया आपण. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. ओके, आणि ऑल अँगल्स आर इक्वल म्हणजे अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C. का लिहिलं? प्रॉपर्टी ऑफ, आणि इज इक्वल टू 60 डिग्री ऑल्सो, 60 डिग्री ऑल्सो. ओके, आणि हुज लेंथ इज हाईट दिलेली आहे आपल्याला. फाइंड द लेंथ जाऊ द्या, आपण इथे लिहूया प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हे त्याचं रिझन आहे. बरोबर. आता आपल्याला ह्या ठिकाणी हा अँगल C पण 60 डिग्रीचा आहे, B सुद्धा 60 डिग्रीचा आहे, आणि हा A जो आहे हा सुद्धा 60 डिग्रीचा आहे. बरोबर. आणि मग आपण इन ट्रायंगल AB, आता आपण असं करूया, AD ही हाईट आहे म्हणजे हा अँगल 90 अंश मापाचा येईल. मग इन ट्रायंगल ABD लिहूया. इन ट्रायंगल ABD मध्ये बघा, अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अँगल D is equal to 90 degree. We can use here angle sum property of triangle. अँगल Aचं नाव मी 3 डायमेन्शन मध्ये लिहितो. फक्त मला एवढाच ट्रायंगल घ्यायचा आहे ABD, म्हणून A हा पूर्ण न घेता, तो 60चा आहे मला माहीत आहे, पण आपल्याला फक्त हा शेडेड A घ्यायचा आहे, आणि त्या शेडेड Aचं नाव येणार आपल्याकडे BAD. अँगल BAD प्लस अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. रिझन द्या. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, मग यामध्ये आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया मित्रांनो. अँगल BAD ॲज इट इज लिहिणार. BAD प्लस Bचं मेजरमेंट आहे 60 डिग्री. ओके, ईच अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. इथे घेतलेलं आहे आपण 60 डिग्री, प्लस अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल D 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे मित्रांनो. चला मग अँगल BAD प्लस 150 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता काय करणार, या 150ला LHS कडून RHS कडे शिफ्ट करा. चेंज द साइन, त्याचं साइन चेंज होणार. म्हणजेच काय, देअरफॉर मी इथे लिहू शकतो अँगल BAD इज इक्वल टू 180 मायनस 150 इज इक्वल टू 30 डिग्री. आता या अँगल BADचं मेजरमेंट आपल्याला मिळालं या ठिकाणी
30 degree. Therefore, triangle ABD is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. ओके. आणि मग जर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे तर बाय यूजिंग 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. Therefore, by using 30 degree 60 degree 90 degree ट्रायंगल थेरम या थेरमचा यूज करणार. आणि या थेरममध्ये तुम्हाला माहीत आहे की साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स हायपोटेनियस. आता ए बी ही त्याची हायपोटेनियस राहील कारण 90 ची अपोजिट साइड आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी लिहिणार मित्रांनो आपण AD इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके. इथे लिहा, रिझन फार महत्त्वाचं आहे. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल. देन नाव पुटिंग द व्हॅल्यू. AD ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथं √3 ही दिलेली आहे. करा. √3 इज इक्वल टू √3/2 इंटू AB. आता AB ची व्हॅल्यू काढायची आहे. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. म्हणजे हा 2 मी शिफ्ट करतो LHSला. म्हणजे 2 इंटू √3 इज इक्वल टू √3 इंटू AB. ओके. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल, √3 गेट कॅन्सल. म्हणजे AB ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2 युनिट. आपल्याला सेंटीमीटर इथे दिलेलं आहे म्हणून आपण सेंटीमीटर घेणार. आता AB ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आली म्हणजेच AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. लागलं सर याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या आणि म्हणा AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता आपल्याला पेरिमीटर काढायला सांगितलेली आहे. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. वी हॅव द फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणूया. इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3 इंटू साइड. ओके. साइड कोणती पण घ्या, AB घ्या, BC घ्या, AC घ्या, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3 आहे आपला हा 3 इंटू साइड आलेली आहे आपली 2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके. काय काय विचारलेलं आहे मित्रांनो. फाइंड द लेंथ ऑफ साइड. म्हणजे लेंथ ऑफ साइड पण विचारलेली आहे. म्हणजे फायनली आन्सर लिहिताना AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ओके. आणि पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर इज द फायनल आन्सर. ओके फ्रेंड्स. चला मित्रांनो आता प्रॉब्लेम सेट 2 मधील एक्झाम्पल नंबर 6 चा स्टडी करूया. यामध्ये इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज मीडियन. सेगमेंट AP ही मीडियन आपल्याला दिलेली आहे. ओके. आणि AB² प्लस BC² इज इक्वल टू 260. या AB² आणि AC² यांची दोघांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. आणि BC ची जी लेंथ आहे ती 18 युनिट आपल्याला दिलेली आहे. चला मग मित्रांनो आता आपण दिलेल्या गोष्टीपासून याच्या उत्तराला सुरुवात करूया. आता बघा BC ची लेंथ 18 युनिट दिलेली आहे आणि AP ही मीडियन आहे. म्हणजे BC इज इक्वल टू 18 युनिट हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे गिव्हन. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट की AP ही मीडियन आहे
म्हणजे पी हा मिड पॉईंट आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो की बी पी जेवढ्या मापाची राहील तेवढ्याच मापाची पी सी राहील आणि हे बी सीचे 2 इक्वल पार्ट्स असतील, बरोबर. तर हे आपल्याला ए पी इज मीडियन, म्हणजे पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बी सी, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बी सीचा मिड पॉइंट आहे, म्हणून आपण या ठिकाणी याचं असं कन्वर्शन करून घेतलं. आता बघा, बी पी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू बी सीची व्हॅल्यू 18 आहे अपॉन 2, म्हणजे 2 1 जा 2, 2 9 जा 18, म्हणजे आपल्याला बी पी आणि पी सीची व्हॅल्यू 9 युनिट मिळालेली आहे. बी पीची पण 9 आणि पी सीची सुद्धा 9 युनिट मिळालेली आहे. आता दुसरी गोष्ट की आपल्याला त्रिकोण ए बी सी दिलेला आहे, ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे आणि ए पी ही त्याची मीडियन आहे. ट्रायंगल आणि त्याची मीडियन जेव्हा देतील तेव्हा आपण अपोलोनियसचा थेरम वापरतो. ओके, मग आता बघा दिलेल्या गोष्टीवरून इन ट्रायंगल ए बी सी यामध्ये आपल्याला दिलेला आहे की सेगमेंट ए पी इज मीडियन, सेगमेंट ए पी ही मीडियन आहे आणि म्हणून देअरफॉर बाय युजिंग अपोलोनियस थेरम, अपोलोनियसच्या थेरमचा यूज करणार. काय आहे अपोलोनियसचा थेरम? ए बी सी या ट्रायंगलमध्ये यूज करा. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन आहे ए पी स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस. आता बेस बी सी आहे, त्याचा सेगमेंट बी पी घ्या किंवा पी सी घ्या, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. मग आपण बी पी घेऊया, बी पीचा स्क्वेअर. ओके, आता बघा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 260. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, ॲक्च्युअली थेरम असो, प्रॉपर्टी असो, फॉर्म्युला असो, यामध्ये आपण पुटिंग द गिवन व्हॅल्यूज दिलेल्या किमती टाकतो. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला मग मित्रांनो व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, किती आहे मित्रांनो? ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू 260. टाका तिला 260 इज इक्वल टू, आता मी काय करतो, या फर्स्ट टर्मजवळ 2 आहे, सेकंड टर्मजवळ 2 आहे, मी 2ला कॉमन काढतो आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहील ते बघूया. ओके, आता ए पीची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे ए पी स्क्वेअरला आपण ॲज इट इज लिहिणार प्लस बी पीची व्हॅल्यू आपण इथं मिळवली आता जस्ट 9, ती 9 आणि त्या 9चा स्क्वेअर करा. ओके, आता तुम्हाला सिम्प्लिफिकेशन आपल्या पद्धतीनं करता येईल की आर एच एसला 2 आहे आणि एल एच एसला जो नंबर आहे त्याला 2ने डिवाइड होते, म्हणजे 2ची टेस्ट लागते, म्हणून डिवाइड बाय 2 ऑन बोथ साईड. आपण दोन्ही बाजूला डिवाइड बाय 2 असं लिहा, इथं डिवाइड बाय 2 केलेला आहे. ओके, व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला. 2 गेट कॅन्सल. ओके, इथं राहील 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे आपल्याकडे आता 130 इज इक्वल टू ए पी स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81. मित्रांनो आता आपल्याला ए पी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे 81ला आपण आर एच एसकडून एल एच एसकडे शिफ्ट करणार, चेंज द साइन. दॅट इज ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 130 मायनस 81. लक्षात घ्या. आता ए पी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळून जाईल. ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 0 - 1 इज नॉट पॉसिबल, याच्याकडून 1 घ्या, 10 - 1 9, हा झाला 2, 2 - 8 शक्य नाही, मग याच्याकडून 1 घ्या, तो झाला 12, 12 - 8 4. ओके, हा 0 झाला. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे आपल्याला ए पीची व्हॅल्यू मिळेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड.
दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढूया बोथ साईड. चला मग मित्रांनो, आता स्क्वेअर रूट ए पी स्क्वेअर आहे आपला इथं. ए पी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49. बरोबर. चला ए पी इज इक्वल टू 7. ओके फ्रेंड्स, तर ए पी इज इक्वल टू 7 युनिट. हे फायनल ॲन्सर आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. ओके, आपल्याला फाइंड ए पी सांगितलेली होती. ए पीची व्हॅल्यू आपल्याला 7 युनिट मिळाली. ओके फ्रेंड्स.